नहीं, झगड़ा तो कोई नहीं है बिल्कुल, एक तो। और प्लीज़ रीड माय लिप्स, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही। राष्ट्रवादी कांग्रेस में कोई भी आप जैसे कहा लड़ाई झगड़ा कुछ भी नहीं है। ये था जो पेपर में ही मैंने पढ़ा था कि 95% जो केसेस है वो ऑपोजिशन पे है, ऐसा आरटीआई का डेटा कहता है। तो जो खिलाफ बोलता है उसको आइस किया जाता है इस देश में। कोई नई बात नहीं, हमको आदत होगी। नहीं, झगड़ा तो कोई नहीं है बिल्कुल, एक तो। और प्लीज़ रीड माय लिप्स, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही। राष्ट्रवादी कांग्रेस में कोई भी आप जैसे कहा लड़ाई झगड़ा कुछ भी नहीं है। इस पार्टी की स्थापना आदरणीय पवार साहब ने 25 साल पहले की थी। कश्मीर टू कन्याकुमारी बच्चा बच्चा जानता है कि राष्ट्रवादी कांग्रेस एनसीपी मतलब शरद पवार। हमारे देश के अध्यक्ष श्री शरद पवार है और महाराष्ट्र के अध्यक्ष श्री जयंत पाटिल जी है। और जयंत पाटिल जी ने और पार्टी ने अभी रोहिणी ताई को महिला अध्यक्ष पद की जिम्मेदारी दी है और वो पूरी ताकत से महाराष्ट्र की महिलाओं के लिए अब काम कर रही है। और हम सब उनके साथ अभी 3 दिन का दौरा इस एरिया में कर रहे हैं। चुनाव की चिन्ह जो है वो किस साइड जाएगा, ऐसा क्या लगता है आपको? क्या लगता है? मेरे ख्याल से जाने का कोई सवाल ही नहीं है, क्योंकि पार्टी बनाई किसने? शरद पवार ने। तो पार्टी और चिन्ह उनके ही साथ रहना चाहिए, इट इज़ ऑब्वियस। बताइए, अमरावती आणि भंडारा गोंदिया या 2 लोकसभा जागा तुमच्या कोट्यामध्ये होत्या, महाविकास आघाडी होत्या म्हणजे आधी लढताना तुमच्या कोट्यामध्ये येत होत्या। आता महाविकास आघाडीचे 3 पक्ष आहे आणि एकत्रित बघता ह्या दोन्ही जागांना घेऊन तुम्ही कशा प्रकारे एक तर तुमचं एडिटोरियल तुम्ही मला सांगणार का? माझी रणनीती मी तुम्हाला कशी सांगणार? अमरावती जागे संदर्भात काय भूमिका राहणार? आता बघूया ना, चर्चा झाल्यावर बघू, मार्ग काढू। रोहिदास पाटील यांच्या सुटकेवर कालपासून इन्कम टॅक्सची धाड पडली आहे, त्यासाठी ठिकाणी धाड पडली आहे। नाना पटोले यांनी त्यांना सगळी जबाबदारी दिली। मला काय आश्चर्य वाटत नाही हो, सगळ्यांना सवय झाली या देशामध्ये ते आईस करतात। आईसचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे ICE, इन्कम टॅक्स, CBI, ED। विरोधात बोललं की आईस, त्याच्यात काय नवीन काय नाही या देशामध्ये। जो विरोधात सत्तेच्या बोलेल, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोललं की आईस, त्यांच्या पक्षात गेला की पूर्णपणे त्यांचं जे काय वॉशिंग मशीन आहे तिथून बाहेर आलं की नो आईस, एकदम डिफ्रॉस्ट, काय प्रॉब्लेम नाही। त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली याची। रोहित पवार के यहाँ भी ईडी की कार्रवाई हुई थी। सॉरी मी काय ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला बोलता येणार नाही। रोहित पवार पे भी ईडी की कार्रवाई हुई। ये तो सब विपक्ष पे देता है। आपका जो अगर चैनल या वर्तमान पत्र पढ़े उसी में किसी ने RTI किया था, जो पेपर में ही मैंने पढ़ा था कि 95% जो केसेस है वो ऑपोजिशन पे है, ऐसा RTI का डेटा कहता है। तो जो खिलाफ बोलता है उसको आइस किया जाता है इस देश में। कोई नई बात नहीं, हमको आदत होगी इस बात। रोहित पवार आगे बढ़ रहे हैं इसीलिए उनके ऊपर ये कार्रवाई हुई ऐसा, या वो बीजेपी में जाना चाहिए ऐसा प्रेशर ला रहे हैं उसको? हो सकता है, देखिए आपके भी मन में ऐसा ही आया है ना, हो सकता है। आजकल जमाना ऐसे ही हो गया। विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की मराठवाड्यामध्ये मराठ्यांना कुणबींचे जे प्रमाणपत्र आहे ते पैसे देऊन मिळतात आहे। अंबादास दानवेंनी सुद्धा तशा प्रकारचं प्रमाणपत्र बनवलं, आकडा सांगितला 28 लाख आकडा सांगितला। आता किती लाख वगैरे मला याची फारशी काही माहिती नाही, पण प्रशासन हे जे ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्या ट्रिपल इंजिन सरकारने उत्तर दिलं पाहिजे याचं। गौतमी पाटील यांच्या जो झाला होता जिल्हा परिषद शाळेमध्ये, त्या गुन्हा दाखल झाला होता। विपक्षी सरकार म्हणाले होते की कारवाई करून मला याची काय माहिती नाही आहे। मला महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळावर प्रश्न विचारा, माझा सगळा अभ्यास झालेला आहे त्याचा। एक सरकारी कर्मचारी जे आहेत ते त्यांचा OBCची टक्केवारी कमी आहे अशा प्रकारची एक आकडेवारी समोर येते आहे। 27% आरक्षण कोणी आणले? ती आणली कोणी? चर्चा नाही, चर्चा कसं मी सांगणार? मांडली त्या दिवशी बैठक, मी त्या बैठकीत नव्हते, त्याच्यामुळे मला नाही माहिती कोणी काय मांडली आहे। डेटा मला वाटतं सरकारकडे किंवा RTI करून तो मागवता येईल। आजकाल RTIचं पण उत्तर सरकार देत नाही, त्याच्यामुळे आता बघूया कशी माहिती काढायची। मुंडे उद्या नागपूर जिल्ह्याच्या पूर्वस्त भागाची पाहणी करणार, अतिवृष्टी भागाची पाहणी करणार आहे। एकंदरीत महाराष्ट्रात बघितलं तर एक विपरीत परिस्थिती आहे, काही भागामध्ये दुष्काळ आहे, काही भागामध्ये अतिवृष्टी आहे। तर सरकार एकंदरीतच शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचायला किंवा त्यांच्या समस्या ऐकून घ्यायला वेळ उशीर होत आहे का सरकार? नाही, सरकार असंवेदनशील आहे। परवाच्या दिवशी कांद्याची एवढी मोठी दिल्लीला मीटिंग झाली, कोण गेलं इथून? नाशिकमधले किती आमदार, खासदारांना, मंत्र्यांना बोलवलं होतं का? महाराष्ट्रातले किती मंत्री दिल्लीला गेले? एवढा मोठा कांद्याचा विषय असताना, एवढी अडचणीत
कष्ट करणारा शेतकरी आले असताना एक तर चुकीचं धोरण 40% टॅक्स लावला आहे कांद्यासाठी. मी 4 महिन्यापूर्वी हे पियुष गोयलांना ट्विट करून विनंती केली होती की कांद्याचा प्रश्न खूप गंभीर होणार आहे, कृपा करून असे काहीतरी निर्णय घेऊ नका. तुम्ही माझा व्हॉट्सॲप चेक, माझा ट्विटर अकाउंट चेक करू शकता. 4 महिने सातत्याने मी सांगते की जगामध्ये कांदा कमी आहे, महाराष्ट्रात कांदा कमी, देशात सरप्लस कांदा आहे, जगामध्ये कांदा कमी आहे. कृपा करा आणि परदेशात कांदा जाऊ द्या, शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील. पण या केंद्र सरकारने हा निर्णयावर उलट 40% टॅक्स लावला आणि टमाट्याला जेव्हा 2 पैसे शेतकऱ्याला मिळत होते तेव्हा नेपाळवरून यांनी टमाटा मागवला. त्याच्यामुळे सातत्याने सरकार विरोधी आणि या शेतकरी विरोधी आणि या सगळ्या शेतकऱ्यांचा कंबरडं मोडायचं पाप जर कोण करत असेल तर हे महाराष्ट्राचं आणि केंद्र सरकार करतं. त्यांना अजिबात वेळ नाही, कारण का ते आईस, पक्षफोड, घरफोड याच्यात इतके व्यस्त असतात की त्यांना प्रशासनासाठी वेळ नसतो. ताई, उद्यापासून भाजपच्या विरोधामध्ये मार्च निघणार आहे, मैबी गांधी माझं म्हणणं आहे की आज देशामध्ये इतका प्रचंड अन्याय होतो, त्याच्यामुळे कोणीतरी बोललं पाहिजे ना, कोणीतरी या देशात खरं बोललं पाहिजे. आता सगळेच जर जुमलाबाजी करायला लागले तर देश कसा होणार, देशाचा विकास कसा होणार? कोणीतरी खरं बोललं पाहिजे आणि ते उद्यापासून होत आहे, त्याचं मी मनापासून स्वागत करते. थँक्यू.